जोडली खास धिग धिग रावणा तुझे जन्म धिग रावणा तुझे कर्म धिग धिग रावणा तुझे धर्म निंद्य परमाती लोकी धर्म धर्म म्हणजे जा अगर हिंदू धर्म इस्लाम धर्म आपला एक धर्म असतो ना खरा तो धर्म आपल्यामुळं आपल्या धर्माला कलंक लागत असला तर त्यापेक्षा मेल्यानं बरं अपकीर्ती हुनी बरवे न जियावी कर्म आपण जे कार्य करतो त्याच्यात जर आपल्या कुळाला लाभ लागत असेल तर कर्म करू नये आपल्यामुळे आपल्या धर्माला बटा लागत असेल तर ते धर्म स्वीकारू नये अजून एक सांगितलं काय 3-2 सांगितले कर्म धर्म शास्त्र तुमचं कोणतं शास्त्र असेल आणि त्या शास्त्रामध्ये जर आपलं निंद्य कर्म होत असेल तर ते सुद्धा करू नये धिग धिग रावणा तुझी श्रीमंती धिग धिग रावणा तुझी शक्ती धिग धिग खडगा तुझे हाती तो महारथी लकुटे काही हातात शस्त्र असतं शस्त्र खडगा खडगाचं शस्त्र खडगा ते शस्त्र चालवायची ताकद नसते चालवायची ताकद नसते एका गावामध्ये वाघ आला या गावामध्ये माझी सैनिक होती त्याच्याकडे बंदूक होती कोणाला बंदूक दाखवायची बंदूक एकदा निघाला आला वाघ वाघाला सगळं जाऊन त्याच्याकडे गेलो म्हणजे चला हे वाघ मारायचं आहे आपली ताकद तू या बंदुकीला काय खोटी लाड म्हटली हे खडग चलविणारा लागतं काही विषय संपला आपला खडगाचा खडग असून उपयोग करायचा शस्त्र असून काय उपयोग आहे सर्वांची अक्कल असली पाहिजे श्रीमंती आज जर श्रीमंती गोरगरिबाच्या कामाला पडत असेल तर त्या श्रीमंतीला उपयोग आहे ना तुझी श्रीमंती जर कुणाच्या एखाद्या कावळ्याला जरी उष्ट हात हाणीत नसेल हाताचं जातं का काय म्हणू तुझी श्रीमंती किस काम की काय कामाची याच करला तुकडा नाही आपलं कसं आहे काही लोक गावात त्यांची भेट झाली का आपलं कसं आहे आपलं पोरगा असं आहे पोरगी कशी आहे हे पाहुणा असा आहे आपण इकडे बघा मला तिकडे जमीन घेतली आणि तो लोकांसाठी काय केलं रवींद्र सांग ना तुझ्या जमिनीच्या आम्हाला नाही उराहायचं का तुझ्या काय करायचं आम्हाला तू गोरगरिबासाठी काय केलं हे सांग शक्ती ही श्रीमंती झाली पहिलं तिला काय आता शक्ती शक्ती जर एखाद्या असहाय्य माणसावर अन्याय होत असताना त्याला जर संरक्षण करीत असेल तर त्या शक्तीची किंमत आहे नाहीतर गोरगरिबावर अन्याय करून मुंडके मोडून पायाखाली दाबण्याला शक्तिवान म्हणे नाही एक ज्ञानेश्वरी ओळ सांगतो महावनी पापी उघडी केली विपाय तिशीने सल्या विनराय शिष्टू जैसा अरे एखादी माऊली आहे असा आहे गरीब आहे आणि 1-2 माणसांनी तिचे कपडे उतरायला म्हणजे आडामध्ये कपडे उतरायला तिथं एक पहिलवान काय करा मला लय राग येतोय मग कुठे मागे सरकतो ज्ञानेश्वरांनी सांगितलंय माझ्या पद्धतीचं नाही तिची इज्जत राखून त्या दोघाला शासन करेन तो शक्तिवान एखादं पाण्यात पुरात वाहून चाललंय हे कळीवर बघतोय काय करा आपण उडी टाकल्या का मिनिटात पलीकडे रखडला जाईल पण याला कशामुळे वाचवा तो ही शक्ती काय तिकडे झाडाला काय शक्तीचा उपयोग गरीबासाठी करा धनाचा उपयोग असा आहे एखाद्या गोरगरिबाच्या लग्न मुलीच्या लग्नाला 10-5 रुपये दे येते अशी ज्याची संपत्ती ती संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती एकी दया ते जाण धनंजया असा जो संपत्तीवाला माणूस परमार्थात असतो का तो माणूस नसतो तो देव असतो धिग धिग तुझे स्मृती धिग धिग रावणा तुझ्याचे परोक्या चोरीली सीता सती बाणे भय भीती शौर्य
शक्ती शौर्य हा एकच सांगतो आता लय टाइम झाला. तुला ताकदवान होतास ना मग पंचवटीच्या ठिकाणी रामाला लक्ष्मणाला मारून सीता नाही पाहिजे. पुरुषार्थी होता ना तिथून कुत्र्यासारखा पळणारा कुत्र्याने गंगेच्या घरात घुसवून बाकरी तिनं माऊलीने बांधून चालल्या चिरकुटात राहणार आणि कुत्र तिनं काहीतरी घराला कडीला असतो कुत्र्याला येवा टोपल्याचा बाकरी लागलाय. पुरुषार्थ आहे तसं केलंस माझा मालकाचा भाऊ हरणाच्या मागे लावले आणि तो त्यांची बायको पळवून घेऊन आला आणि मी राहते ती स्कूटी जेवण शाळेत मी असणार माझे पोरं असले माझा खांडवात असणार तुझा खांडवा चोऱ्या करणारा ए चोरटीया तुझी शौर्य शक्ती जळून गेले. बघा मला सांगण्याचा एकच मुद्दा आहे एक चुकीचं काम केलं की एवढ्या मोठ्या शिव्या खावा लागत्यात. मला सांगा बाजारात एका माऊलीचं मंगळसूत्र एका चोऱ्यानं हाणलं दुसऱ्या माऊलीनं त्याचा हात धरल्या बरोबर ती जिचं चोरले तीच हाणती का बाजार हाणतो त्याचा काही संबंध बी नाही. ते काय झालं आणि असं कोबाईचं मंगळसूत्र नाही ते कोणी म्हणतो असं कोबाईचं मंगळसूत्र हाणलं होतं हे कोबाईने हाणते बाबाबाईने हाणते आणि सगळीच बाई हाणते. मंगळसूत्र चोर आहे काय तसं माणसाचं एकदा निंदे कर्म झालं का चुकलं की जीवन संपलं. चोरली माझ्या स्वामीची नारी त्या तुझ्या म्या धरिली चोरी चोरतो प्रत्यक्ष वैरी सहपरिवारी मारीन. ए तू चोर आहेस कोण म्हणता चोर आहे माझ्या मालकाची बायको चोरला दिसली पकडली चोर रंगी हात पकडला मी. बघा माणूस किती बलवान असो किती संपत्तीवान असो किती बी ताकदवान असो किती बी मिलिटरी त्याच्याकडे असो एकदा रंगी हात माणूस पकडला त्याला ते नजरावर नजर टाकून बोलते का महाराज नाही खाली बघू नको वर बघाय तोंड कुठे मेंद माणूस नजरावर नजर टाकून बोलत नाही. आणि जे नजरावर एक वाक्य बघा हिंदीवाली बात करना आंखों में आंखें मिला के करना. अरे जे जसे का बोलतो त्याच्या नजरेवरची नजर खाली टाकू नका ताकद नाही आणि जे खरंय का ते खाली बघत नाही. राजाराम मला पकडले भेटतो तुला मी माझ्या मालकाची बायको आणलीस आणि तुला मारल्याशी सोडणार कतशीने भट तू भट तुझे मर्दी नवी सही ओट तुझे धावया दस कंट आलो मी वाट रामाचा मी कोण आहे सांगू मी दास आहे म्हणला दास तुमची ये दासीचा दास करून मी मालक नाही आमच्या पांडुरंग दामाजीचा दास झाला नाथ बाबाचा मालक झाला का दास कोण झालं ज्याला माणसाला मोठं व्हायचं त्यानं लहानपण घ्यायचं दयांगी मोठे बन दया यातना अरे हनुमानजी म्हणलं मी दास आहे आलोय तुला मारला असतं पण मारीत नाही चला आईसे बोलता महाबली पिंजारी जा लाखों साठी मुंदरी वाढली राणी कधी पूजा बोलता बोलता माणसाला राग बोलता बोलता येतं बघा. भांडण सुरुवातीलाच काही आरपाराचं भांडण मारामारी बसतर भांडण असते का सुरुवात हळूहळू होती आणि वाकड्याला मगाच कोणी येऊन गेली बघा आमच्या सूर्य महाराज मला आलं तर बाय माणसाची अर्थ येत नसते थांबले आलं तर असे केलं कळालं बघा आता बोलत वाढत झिपरा झिपरी मारामारी हाणाहाणी कोचाकोची होती तसा प्रकार झाला. मारुत्र्या बोलत रागाचा पारा चढला डोळे लाल गेले मुठी आवळल्या पोटा खाली होत
जावला अशी पुढची निवड सभेची उठी दे हनुमंता रामवजी लंकनाता या कमिका प्रभू आता गेले शांता आपण पहिल्या ओळीवर आलो बघा तशी आलो का रागानं थरथर कापायला लागलं थरथर कापत असताना विचार केला येडायकर म्हणला मी याला मारणार बी नाही त्या इंग्रजीताला बी मारायचं नाही कुंभकर्णाला मारायचं नाही उगाच उगाच मी कशाला मोठी आवायला लागलोय बस म्हणला कोण म्हणला बाबराव अक्कल काय खाती माती हे बघा शान अक्कल दम खाती किती बी राग आला आणि जो माणूस दम काढतो का तो शहाणा असतो ते म्हणजे माती खाती काय तुम्ही आमच्या राशीला आले बाबा पुढच्या जन्म सुद्धा असत का अरे दम काढा अक्कलवाद आहे हनुमानजी बुद्धिमत्ता अक्कलवाद भोगडे कडे ते म्हणलं उगाच मी राग आणला मला रागाला म्हणलं पण मला शांत व्हायचंय मी याला मारणार जय गजानना चरण लंका दरवार हरण चालीन लंका